परतत राहायचं। व्यवस्थित त्याला तो मसाला सगळा लागला पाहिजे। हे सगळं व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण परत हे काजू शिजण्यासाठी ठेवणार आहोत। हा फक्त आपला ओला मसाला आहे, अजून आपलं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे, पण आपण पहिला काजू शिजवून घेणार आहोत। हे काजू व्यवस्थित मसाला आपला जो आहे तो सगळ्या काजूला व्यवस्थित कोट झालेला आहे, तुम्ही बघू शकता सगळा व्यवस्थित लागलेला आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। आता यात पाणी टाकलेलं आहे, गरम पाणी टाकायचं त्यात आणि आपल्या हिशोबाने जोपर्यंत काजू शिजतील तेवढं पाणी टाकायचं आहे। या ओल्या काजूला थोडासा तुरटपणा असतो, त्याप्रमाणे काजू शिजवून घ्यायचे चांगले, म्हणजे ते चवीला छान लागतात। गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची, म्हणजे त्याला पटकन उकळी येईल। थोडीशी उकळी काढून घ्यायची, म्हणजे काजू अर्धवट शिजले की आपला नेहमीचा मसाला जो मगाशी केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। यामध्ये मीठ टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर, म्हणजे त्याचा तुरटपणा थोडा कमी होतो। त्याला झाकण लावून एक उकळी काढून घ्यायची आहे। तोपर्यंत इथं वाटण केलेला मसाला होता तो बारीक करून घ्यायचा। थोडंसं पाणी घालून वाटण बारीक करून घ्यायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाहीये त्यात। थोडं थोडं हलवत राहायचं, पूर्ण एकदम स्मूथ पेस्ट होईपर्यंत ते बारीक करायचं आहे। मधून हलवत हलवत थोडं थोडं बारीक करून घ्यायचा मसाला पूर्ण। आता आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे, हा अजून कोरडाच आहे मसाला। नक्की ट्राय करा।